गोंधबाबा अशोक खरात याच्या विरोधात आता सोलापूर काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी निदर्शने जे आहेत ती करण्यात येत आहेत. आपण पाहतो या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या बाहेर महिला आघाडी आक्रमक होत या ठिकाणी निदर्शनं जे आहेत ती महिला आघाडीने केलेली आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय गोंधबाबा अशोक खरात फाईटचा पर्दाफाश करा, महिलांवर अत्याचार थांबवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी निदर्शने जे आहेत त्या ठिकाणी करण्यात येत आहेत. नक्की काय यांची मतं जाणून घेत काय भूमिका आहे, आज निदर्शनं करताय, काय भूमिका आहे तुमची? आम्हाला या महाराष्ट्रामध्ये महिलांना आपण जिथं जिजाऊ लक्ष्मीबाई असा थोर महिलांना आपण वंदन करतो, तिथल्याच भूमीमध्ये जर महिलांना एवढा अश्लील अत्याचार आणि एवढा आपल्याला महिलांना न बघण्यासारखं जे व्हिडिओ आज व्हायरल होत आहे, तर त्या चाकणकर बाईंनी स्वतःहून शर्मेला मान खाली घालायला पाहिजे. आज तिला लाज वाटत नाही की आपण एवढा महिलांवर अत्याचार करत होत असताना तुम्ही कसं आंधळेपणाने मुख घेऊन गप्प बसलात आणि तिला पाठीशी घालणाऱ्या या बीजेपी सरकारचा आम्ही एक महिला काँग्रेस कडून आम्ही निषेध करतो. कारण महिला अत्याचार तुम्ही वरमध्ये डोळ्याने बघता, तुमच्या घरात पण आई बहीण बायको आणि मुलगी असताना तुम्ही हे अंदाज कसं सहन करता? दुसऱ्यांच्या बायका का वाटावर पडलेल्या आहेत का? तुम्हाला आतापर्यंत बीजेपीचे सरकार जेवढं वेळ इतर सत्तेवर आला तेवढा महिलांवर अत्याचार, त्यांना असं वाटतं की महिलांवर कोणी वाली नाही आहेत. पण ज्या वेळेस या महाराष्ट्रातल्या महिला ह्या रस्त्यावर येतील त्यांना खेचून मारल्याशिवाय राहणार नाही त्या महिला. काय नक्की मागणी आहे तुमची काँग्रेस महिला आघाडीच्या? आमची महिला आघाडीची मागणी आहे, जेवढ्या पुरावे दिलेले आहेत सध्याच्याला सरकारकडे पाठवले, पोलिसांना पाठवलेले, हजाराच्या वर व्हिडिओ गेलेले आहेत, एवढे पुरे पास करून याच्यावर याची चौकशी न करता याला भाषेची शिक्षा झाली पाहिजे. कारण ही केस दबवण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. यांच्या मागं या खराच्या मागं बरं भाजप सरकार आहे, बरेच जण मंत्री लोक आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा फडणवीस सरकारने राजीनामा देणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याची सूत्रधार आणि त्याला मदत करणारी ही एक नंबर महिला आयोगाची जी अध्यक्ष होती ती चाकणकर, रुपाली चाकणकर, तिला 2 नंबर आरोपी करून तिच्यावर पण गुन्हा नोंद करणं गरजेचं आहे. आपण पाहतो या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने जे निदर्शने करण्यात येत आहेत आणि रुपाली चाकणकर यांना 2 नंबरचा आरोपी करावा अशी मागणी जी आहे ती महिला आघाडीच्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद नाबादकर सह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.